आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील महाराष्ट्राला अक्षरशः वेळ लावणारी आणि आपल्या ठसकेबाज नृत्यानं प्रत्येकाला तालावर नाचायला भाग पाडणारी कलाकार. गौतमीला ओळखत नाही किंवा तिचं नाव ऐकलं नाही असा माणूस क्वचितच सापडेल. जिथे जिथे तिचा नृत्याचा कार्यक्रम असतो तिथे प्रचंड गर्दी पाहायला मिळते. स्टेजवर उतरल्यावर तिचा अदा, हावभाव आणि नृत्यकलेनं ती थेट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. तिचं नृत्य सुरू झालं की समोरच्या प्रेक्षकांच्या माना आपसुकच ताल धरू लागतात, तर अनेकदा प्रेक्षकही तिच्यासोबत ठेका धरत नाचात दंग होतात. सध्या गौतमी पाटीलबाबत एक नवी चर्चा रंगू लागली आहे. बिग बॉस मराठीचा 6वं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यात अनेक सेलिब्रिटीज सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलही या सीझनमध्ये दिसणार अशी चर्चा सुरू झाली होती. गेल्या वर्षी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातही अशाच चर्चा झाल्या होत्या. आता 6व्या सीझनची घोषणा होताच गौतमीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. या चर्चांबाबत थेट गौतमी पाटीललाच विचारण्यात आलं. बिग बॉस मराठी 6 मध्ये जाणार का या प्रश्नावर तिने स्पष्ट आणि ठाम उत्तर दिलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौतमीने बिग बॉस या शोचं मनापासून कौतुक केलं. मात्र आपण बिग बॉसच्या घरात जाणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं. यावेळी बोलताना गौतमी म्हणाली, मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी आधीही विचारण्यात आलं होतं. अभिजित सावंत दादाचा सीझन असताना माझ्याशी चर्चा झाली होती. आज बिग बॉसमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाचं करिअर घडतं. बिग बॉस हा खूपच छान शो आहे, पण मी या शोमध्ये जाऊ शकत नाही. त्यामागचं कारण खूप वैयक्तिक आहे. मी माझ्या आईला सोडून जास्त दिवस राहू शकत नाही. आजपर्यंत मी कधीही आईपासून 3-4 दिवसांपेक्षा जास्त दूर राहिले नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाणं माझ्यासाठी शक्य नाही. हाच माझ्या नकारामागचा खरा कारण आहे. तरीही बिग बॉस हा शो खरोखरच उत्तम असल्याचं तिने पुन्हा एकदा अधोरेखित केलं. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.